तर आम्ही चाललोय कोकण ट्रिपला। सध्या मी जातोय जिल्हा रत्नागिरी, तालुका रत्नागिरी आणि मुक्काम पोस्ट जैतापूर। काही लोक मॅप एक्सप्लोर करतायत। पाऊस नाहीये असं पण आपण घरून यायला पण तुम्हाला 10:30 रत्नागिरीला होणार बीटी झाली अरे आबा दिसतंय का? आबा बघू शकता हे घर आहे। थँक्यू बोल ना। वेलकम। तर मित्रांनो तर स्वागत आहे परत आजच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग झालाय चालू एका मोठ्या हेतूने, ते थंबनेलवरून कळालं असेल तरी मी सांगतो। तर आम्ही चाललोय कोकण ट्रिपला। तर आम्ही चाललोय आता कोकण ट्रिपला। डे 1 आहे, निघालोय आम्ही। 5:45ची ट्रेन आहे आणि पावसाने नेहमीप्रमाणे जरा ब्लॉग डे 1 थोडं सगळं मिक्स टाकणार। तुझ्या आलं एवढं स्टोरेज नाही माझ्याकडं। तर जातो आहे आम्ही सध्या आता सोबत आहेत विपीची फॅमिली आहे, विपी हा इथं, आणि वेदांची फॅमिली सोबत आहे, आणि पुढं कॉलेजचे सगळे मिळणार आहेत, ते मानसी वगैरे। तरी दाखवतो आम्ही कसे जातो आहे। इकडं या छत्रीत मी आणि विपी आहे, इकडं रित्या आणि त्याची मम्मी आहे, इकडे वेदांत आणि त्याचे पप्पा जात आहेत मस्त चालत, आणि मागून फॅमिली आहे बघा। अरे यार, तर असं आम्ही जातो आहे। आता पाऊस कमी झाला आहे आता थोडा पाऊस कमी झाला आहे, पण भिजलो आहे आम्ही सगळं। माझं तर भाई दाखवतो थांबा, जास्त नाही, एक शॅम्पू फुटला आहे फक्त। आता बघू काय आहे, आता ते ट्रेनमध्ये जाऊन बघू किती कपडे भिजलेत किती नाही। बघू जरा स्टेशनला जाऊ, लय खिटपीट आहे, जाऊन भेटू डायरेक्ट स्टेशनला। बाप रे पब्लिक, हे वेदांचं आहे। अरे अरे तिकडे हे काय पण चल, अरे केसांचे लागले। काही आता आम्ही इथे थांबलोय, 5:45ला ट्रेन येणार आहे, मग आम्ही चढणार। पूर्ण बोल ट्रेन मध्ये चढणार आहे, त्यानंतर आम्ही आमचे बॅग्स अरेंज करणार आणि बसून घेऊ सीटवर पूर्ण बोल। मग आमची तिकीट जरा अर्धे इथे आहेत आणि अर्धे तिथे आहेत, मग आम्ही जरा जुगाड करणार, मग जरा अरेंज करणार एक साथ। मग सीट प्यारी समझ गई। आम्ही सोबत येणार सगळे, मग आम्ही मच्छर तर भाई बसलोय ट्रेनमध्ये, त्या रेकॉर्ड नाही केलं, झोपलेलो कारण। अरे भाई आम्ही आता आलोय चिपळूणला आलोय। आता हे वेदांची फॅमिली आणि हा नल्ला आता चिपळूणला उतरलेत, बघू शकता। उतरवलंय सामान यांचा, आता आम्ही जाणार आहे, करत नाही नशीब बघू, आता टाइम तर आहे अजून, सो जाऊ चले जावा चला। होतं की ब्लॉग आहे का? नाही। तर सध्या आम्ही जातोय रत्नागिरीला, जिल्हा रत्नागिरी, तालुका रत्नागिरी। आता घ्या। तर सध्या मी जातोय जिल्हा रत्नागिरी, तालुका रत्नागिरी आणि मुक्काम पोस्ट जैतापूर। दोन्ही बोल ना। ठीक आहे, जातोय रत्नागिरी। सध्या आज पहिला दिवस आहे, मी ट्रिप स्टार्ट झाली आहे, आता मी ट्रेनमध्ये आहे। तर आता मी सगळ्यात पहिला जाणार आहे गणपतीपुळे आणि आरेवारेला जाणार आहे। दुसऱ्या दिवशी ना गणपतीपुळ्याला आरेवारे फेमस आहे, 10 किलोमीटर डिस्टन्स आहे आरेवारे आणि गणपतीपुळेमध्ये। हाँ ये कर लो पहले।
काय रे ऐकायला येत आहे ब्रेक होतोय काय आवाज? मी बहिरी आहे बोलते ती. बहिरी आहेस काय? फोन ठेव मग फोन ठेव. अरे यार हे सगळं तू नको घेत जाऊ. हा 1 hour later. हाय गाईस, आता हे लोक सगळे मॅप एक्सप्लोअर करतायत. मी तुम्हाला दाखवते. गाईस हे लोक मॅप एक्सप्लोअर करतायत. तुम्ही बघू शकता. हो नो हे असं का होत नाही. लोक मॅप एक्सप्लोअर करतायत. तर भाई प्लॅनिंग चालू आहे सध्या. परत सध्या जरा परत प्लॅन करतोय. ते माहित पडलं मला राजापूरला. तर आता माहिती आहे कशेडी ते बरे बीच सगळे फेमस बीच ते रत्नागिरीच्या या साईडला आहेत. आता श्रावणी गाडी गेली सगळं जवळ पडणार आपल्याला. मला म्हणलं होतं की आपण हे सगळं करायचं. ओके आता रत्नागिरीच्या या साईडला फक्त काय गणपतीपुळे आरेवारे आणि ते प्राचीन कोकण जे आपण दिवशी करणार होतो ते या साईड. 1 hour later. चला भाई फायनली पोहोचलोय. पोहोचलोय फायनली रत्नागिरीला. आता जरा जाऊ. इथं काय गणपतीपुळे मारणार आहे का काय करणार आहे फिक्स नाही. तो बघू. अरे राजा नाही तोपर्यंत गणपतीपुळे पण होईल. अरे पाऊस आल्यावर काय करणार? अरे हे घे टाक ना याच्यात. अरे पाऊस येणार बघ. हे बघ वरती बघ. मम्मी कुठे प्लॅन मंदार मंदार प्लॅन. बोल हे बोल आम्ही काय असा विचार केलेला की आता गणपतीपुळेला जायचं आणि प्राचीन कोकणला जायचं. तर तुम्हाला काय वाटतं करू शकतो की नाही? आणि प्लॅन बीच नाही जायचं. आजचा दिवस घरी जायचं असं. पाऊस नाहीये असं पण आपण घरून यायला पण तुम्हाला 10:30 नाही होणार. जातो मी फिक्स जातो. गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़ गया. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट. गाड़ी चला बस करीची. लास्ट एसटी सांगा आम्हाला. मग आम्ही त्या टाइम तिकडे पोहोचा डेपोला मध्ये आरामात घरी याल तुम्ही. चालेल चलो. म्हणजे ते सुमोवाला जरी लास्ट कोण असेल ना त्याला सांगायचं बाबा यांचे 6 सीटांचे आहे. मामाला सांग. मामाने मला फोन केलेला. तू मामाला नंतर फोन कर. हा मग एक अजून दिली असते. जाऊ दे. दिसते ओरिजिनल दिसतंय. कळतं की राहतंय काहीतरी. 40 किलोमीटर लय लांब आहे. आणि इथं जर 50 किलोमीटर 60 किलोमीटर म्हणजे टोटल 40 इकडे. ते 40 परत जायचं इथून आणि 90-100. 100 तेच ते. पटकन ऐकलं आपण त्यांच्यासोबतच गेलो. हा बोल आपण चला भाई. एवढं डिस्कशन करून फायनली ठरलंय की जायचंय गणपतीपुळेला. सो आता जरा घेतो सगळ्यांना आड्यात. मी दाखवतो तुम्हाला काय काय कोण काय काय बोलताय. जरा बीटी झाली काहीतरी. A few inches later. चला भाई फायनली आलोय आम्ही आता. तर आता आम्ही रत्नागिरी हाईट मॅच होते का? कारण मी एवढं तू एवढा असा मागे कोकण बघ रे जरा बघ. कोकण रेल्वे बघू शकता. कोकण रेल्वे रत्नागिरी स्टेशन. तर आता आमचा प्लॅन होता गणपतीपुळे जायचा पण तो प्लॅन झाला आहे कॅन्सल. आता मी जातो डायरेक्ट घरी जैतापूरला. आणि तर काय नाही आता आम्ही जाणार घरी. नंतर संध्याकाळी मला प्लॅन सांगू कारण अजून आम्हालाच माहिती नाही. हे मोहितेचं काम मोहितेलाच जमतं. माझा हात दुखला. आता बंद करू. अब आए ना लाइन पे. तुमची हाईटच माझी हाईट छोटी तुमची हाईट लय मोठी आहे रे. आता मागे येत आम्ही हा मग हा येत असशील. आता बोल आता आम्ही उतरलो जोरात बोल जोरात. तर आता मी उतरलो रत्नागिरी स्टेशनला. आणि आता आमचा प्लॅन होता गणपतीपुळे जायचं आपण तो प्लॅन झालाय कॅन्सल. अजून काय नाही. आता आम्ही संध्याकाळी प्लॅन करू कुठे जायचं आहे ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल. गाव फिरू. कोकण डायरीचा ब्लॉग तुम्हाला स्पेशली येईल. अरे जवळ नको ना येऊ. चला भाई आम्ही आता आलोय. एसटी पकडायला आलोय. माहित नाही चला उचल. चला भाई बसले आम्ही आता बसमध्ये. येते ना बसमध्ये बसले. आता दाखवतो पब्लिक दाखवतो कशी बसली.
काय आता आम्ही एस टी पकडली आहे. मला माहिती कोणती एस टी आहे, पण हे स्टँडला जाणार. तर आम्ही स्टँडला जाणार. स्टँडवरून आम्ही जी मेन यांच्या गावाला एस टी जाते ती आम्ही पकडणार आहे. ती पकडली तर आम्हाला हमखास 2 तास तर जाणार एस टी मध्ये. आपण आहे ना नवीन आम्ही आता बंद करणार. बंद आहे बोल. हां आपण आहे ना तरी असं नवीन बोल. हाय चॅनल, वेलकम टू माय गाईड. वाह दीदी, वाह दीदी, दीदी वाह दीदी, दीदी दीदी. पोचले म्हणजे आता पोचलोय बस स्टॉप बस डेपो. आता इकडून बस पकडून तिच्या गावी जायचं सावनीच्या. सो अजून हाय टाईम. सो जाऊ आता बस पकडू. बस काय तुझी कट होणार आहे. फुटेज घ्यायला खूप मला फुटेज नको गाईस. मानसीला एक सेपरेट फुली घेऊन फिरते. मानसीचा फुली दाखव ना जरा. A few inches later. बोलतात मम्मीच्या बहिणीला भावाला पप्पानी मामा बोललेलं काय मम्मीच्या भावाला झाला ना बाई. काय संबंध ते भाऊजी बोलतात. अरे मग तो भावच बोलतात ना, म्हणजे इनडायरेक्टली भावच असतो असं बोलतात ना. मग मामा काका कसे झाले मम्मीचा भाव झाला तर. मावशीच्या नवऱ्याला पण भाऊजीच बोलते मम्मी. भाऊजी झाला ना मग तो पण भाऊच झाला. मामा तू गावी कोणच्या येते. अरे शुभम, अरे कसं आहे रे. आलायस आलाय आयुष्य काय म्हणतो. गप केलीन घालवलीन नाश्ता काय करीन बोललो असं, पण आता जाऊ दे. काकाने चॉकलेट आणली जरा खावी. घरी बसतात त्यांनी सगळ्यांनी. तुम्ही असं बोलतात ना काय. हा असं बोलतात ना. मला माहिती आहे संगमेश्वरची भाषा आहे बसली. माणसे आता गोळ्या खाते. गोळ्या आता कसं झालंय प्रॉब्लेम. तिचा दुखतोय दात बघा असं. दाढ असते ती. दात दुखतोय. दात दुखते. दाढ दुखतो. दुखतोय नाही दुखते. बोल ना दात दुखतोय. दोन्ही पण दुखतोय. दात दोन्ही दुखतोय. एक बरोबर. तर मग ती गेलेली डॉक्टरकडे. डॉक्टर तिला बोलले की तुला आता करावं लागेल. एवढं नको ना एवढं ना. डॉक्टर तिला बोलले तुला करावं लागेल रूट कॅनल. ओके. हा. तर ही बोलली की आता मला जायचं ट्रिपला, तर आता नाही करू शकत. तर डॉक्टरने तिला गोळ्या खाल्ल्या. तर ते आता ती गोळी खाल्ली. हे चुकून द्या पहिलं. ती गोळी नव्हे, ती दुसरी गोळी दुसरी आहे. अच्छा जरा पकडशील काय. पहिले बघा बॅटरी अजून टाकली नाही. बघ तर कसं लागेल. कॅमेरा आलेला आहे. फोटो काढ माझा. अरे चला बसलो आम्ही आता गाडीमध्ये. गाडी डायरेक्ट बसलोय. मयूर बसलाय सोबत. अरे हसतो काय गाणं बिणं ऐकत बसलाय. बघू शकता. हाय चॅनल, वेलकम टू माय गाईड. आता आम्ही श्रावणीच्या गावी चाललो. मी तुम्हाला जसं मागे सांगितलं की आम्ही एस टीने जाणार होतो, पण श्रावणीच्या मम्मीनी म्हणजे आमच्या काकीने दिसतच नाही काकी दाखव रे. अरे दाखवतो. तर अशा प्रकारे आमच्या काकीने आमच्यासाठी एक सुमो अरेंज केलेली आहे. ती आम्हाला काकी दाखवली ना. नाही गाडी सुमो नाही एवढी दिसते. हा बोल ना. तर आम्ही आता सुमोनी जाणार आहे. आता आम्हाला नाही म्हटलं तरी तासभर लागणार आहे आजीच्या गावी पोचायला. तर भेटूया आपण आजीच्या गावी. बसले तो भाई. प्लीज मी पुढं काय कॅमेरा काढतो.
मस्त झोप झाली माहिती का, आता झोपून नाही येणार कोणाला. आता कॅमेऱ्याची बॅग बाहेर ठेवली पाहिजे पण. आता कॅमेऱ्याची बॅग बाहेर ना ठेव, आता लागणार आहे, लागल ना बाहेर जाऊ द्या. तर भाई तर आलोय आम्ही आता श्रावणीच्या घरी आलोय गावी. सो बसलोय सध्या, बघू शकता झोप वगैरे झालेली पूर्ण जरा. बघू हे झोपायचं काय झोपायचं. हे बघा इथं असे बसलेत. हा मयूर, मंदार, वेदांत. दाखवलंय ना अजून. नाही काय काय रे हा. कॅमेरा मित्राचा आहे हा. तर त्याच्यात 3-4 फोटो काढलेत जरा. दाखवू काय? नको जेवढे चांगले ना आले तर नको. अरे आबा दिसतोय का आबा? राहू दे कॅमेरा. तर भाई आम्ही आता आलोय असं जरा राऊंड मारायला. बघू शकता घर दाखवतो, बाहेरून घर दाखवतो मी रावणीचं कसं आहे हे गावचं. बघू शकता हे घर आहे. हे दोघे आता हे तिघे येत आहेत मस्त. हे असं घर आहे मस्त. डबल माळा आहे काय? हा डबल माळा आहे. इकडं मस्त असं एक समुद्र आहे बघू शकता. हे तिजे प्लास्टिक प्लास्टिकचाच बॉल आणायचा असतो. 2 hours later. चला भाई जेवायला बसलोय मस्त. अरे आनंदार अरे नाही जेवणाचं सांगितलंच नाही. आता जेव. मी आता बोलतोय की चिकन आहे, पाव आहे, भात पण रस मारावं. हाय चिकन आहे तर मी टेस्ट करून सांगतो. कॅमेरा बंद कर, नंतर सांग. नाही कर पटपट कर म्हणजे मी तसं मी खायला गेल ना. अशा प्लेट पण गेली तशी. आता राहू दे. माझ्या प्रॉब्लेम झाला हाय. हा सो काही एक नंबर टेस्ट आहे एकदम लाजवाब. मंदार आलाय मध्ये सगळ्याच्या. आता प्लेट चेंज करतोय कारण की थोडा प्रॉब्लेम झाला. काय बोलली अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. बस एवढंच. एक नंबर आहे. चल खाऊन बघ आता. A few inches later. तुम्ही तोंड बघू शकता. हिला यायचं नाहीये आंबोलगड बीच वरती. तर ती कारण देते की माहिती हे कुठचं कारण आहे. मयूरची स्माईल बघू शकता. तुला जायचंय का मयूर? वेदांत तुला जायचंय? नाही जायचंय ना. ही बघ चिट्टी. थँक्यू बोल ना. हा वेलकम. जरी पाणी पडला तरी मला अजून उदमरल्यासारखं होतं. तर मित्रांनो संध्याकाळ झाली आहे. आदलं म्हटलं आता आम्ही ते नाही गेलं. आता आम्ही जरा राऊंडला निघालो. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्हाला की खूप श्रावणीच्या घरापासून बाजूलाच खूप एवढीशी पायवाट होती. तिथून वाट होती ब्रिजवर यायची. तरी श्रावणीने इतका डबा केला की तिने 10 मिनिटं आम्हाला फिरवून दाखवतो मी. हे बघा तिकडं घर आहे या साईडला आणि इथून जाऊन इथून एक रस्ता होता तो डायरेक्ट इथं निघतो. तर तिने केलं काय आता इथून पार असं फिरवून आणलं आम्हाला एकदम असं. सर समजून घेतील ते आता. समजून घ्या आता ते काय बोलायचं आहे. तर असं सगळं केलं इकडे. तर आता आम्ही खूप सारे फोटोज काढले. आता आम्ही जैतापूरमध्ये चाललोय मेडिकलमध्ये. का बघायला फक्त मेडिकल बघायला फक्त मेडिकल बघायचं आम्हाला की तिथे काय आहे त्या मेडिकल. कसं मेडिकल आहे काय काय विकतात ते लोक. तर आम्ही आता या ब्रिज वरून चालतोय. जर तुम्हाला ब्रिजचा दाखवतो ओव्हरलुक घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो हिअर इज द फायनल लुक. बघू शकता इकडं पाणी पाणी पाणी. दिस इज समुद्र पाणी 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 बीच ब्रिज.
दिस इज समुद्र के ऊपर हे लोक 3 जण पुढे आहेत. तर भाई हां फिरून आलो ते ब्रिजवरून. आता जरा खायला बसलोय. ते चायनीज वगैरे बघू शकताय बघा. खातोय मस्त. काय नाही दाखवतो थांबा वाटलं इकडं असं एवढं आहे. अरे ते हो आता जरा खाऊ. भेटू जरा लागले जाम. तर मित्रांनो तर हा डे 1चा ब्लॉग एवढाच होता. बस एवढंच रेकॉर्ड केलेलं, जास्त काय झालं नव्हतं. जे झाले ते उद्या परवामध्ये झाले, म्हणजे उद्या परवामध्ये बघायला भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा हा ब्लॉग एवढाच होता. बाकी बघू भेटू आता जो पुढच्या जे दिवस आहेत त्याचा ब्लॉग येईल तेव्हा भेटू.